विद्येची आराध्य दैवत सकल कलांची जननी माता सरस्वती, क्रांतिज्योती, आध्यात्मिक स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना मी सर्वप्रथम वंदन करतो। जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केलेले आहे। या प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय श्री किरणजी शिंदे सर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रकारे आजच्या या आपल्या गावच्या सरपंच माननीय सौ वंदनाताई गोलाई सरपंच मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर यावं। आपल्या गावचे उपसरपंच माननीय श्री मंगेशजी जोगी यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर उपस्थित राहावे। त्याचप्रकारे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापारचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री रमेशजी वानखेडे यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी या स्टेजवर यावे। त्याचप्रकारे आपल्या येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माननीय श्री आशिषजी पांडे BCPD RTO चेक पोस्ट यांनी सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हावे। त्याचप्रकारे आपल्या गावचे ग्रामपंचायतचे सचिव माननीय श्री सातपुते सर यांनी सुद्धा मंचावर उपस्थित राहावे। आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी। दंड मंडित करा या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभी दैवे सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निशी सदाड्या पहा, निशी सदाड्या पहा। पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं त्याच्या प्रकारे आपले राज्याचे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनाने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। उपस्थित माननीय श्री आशिषजी पांडे साहेब यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी दीपप्रज्वलन करावं। तसेच पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर विराजमान व्हावं।
आपले ते नव्यानेच रुजू झालेले माननीय श्री करड भांडले सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. करड भांडले सर. आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत सोहळा इथे आपण घेत आहोत. या प्रसंगी आपण विविध कलागुणांचं प्रदर्शन आपले चिमुकले विद्यार्थी बालमित्र विद्यार्थी इथे करणार आहेत. प्रसंगी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचं कार्यक्रमाचे प्रस्तावित करा. धन्यवाद सर. नमस्कार सर्वांना. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा तसेच विद्या विभूषित सावित्रीमाई यांना विनम्र अभिवादन करून रंगमंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोनिकाताई ठाकरे, मोनिकाताई राठोड मॅडम, उद्घाटक आपले किरणजी शिंदे सर, तसेच मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वजण कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहे. मात्र प्रास्ताविक खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करायची म्हटल्याच्यानंतर प्रास्ताविक खूप महत्त्वाचं आहे. जिल्हा परिषद शाळा बघा, ही जी जिल्हा परिषद शाळा आहे खुर्सापार, इतिहासामध्ये पहिल्यांदा 69 वर्षामध्ये पहिल्यांदा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होत आहे. 69 वर्षानंतर. आणि सांस्कृतिक कार्यक्रम कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण तुम्हाला आजच्या पूर्ण रात्रीमध्ये तुम्हाला कळून जाईल की सांस्कृतिक कार्यक्रम आपण कशासाठी करतो. विद्यार्थ्यांचे कलागुण यांना वाव देण्यासाठी घेत असतो. सर्व विद्यार्थीच अभ्यासामध्ये असतात असं नसतं. त्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या कलागुण असतात. हे कलागुण ओळखून हे सांस्कृतिक कार्यक्रम इथे आपण आयोजित करायचे असतात. बघा मित्रांनो, 2023 जून 2023ला मी जेव्हा या शाळेत आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा शाळा पाहिली तेव्हा असं वाटलं की या शाळेमध्ये संघर्ष आणि संधी या दोन्ही आपल्याला भरभरून मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे पूर्ण संधी होती मला इथे काम करण्याची. कारण गेली 17 वर्षाचा अनुभव माझा कोकणातला होता. रत्नागिरी कोकणमधला माझा अनुभव म्हणलं या ठिकाणी मला खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडेल. पहिल्याच दिवशी मी स्टेटस ठेवला होता की माय न्यू स्कूल. त्याच्यानंतर बऱ्यापैकी मला रिप्लाय आले की सर, म्हणजे हे माझं कौतुक नाही सांगत आहे, माझ्या स्टेटसला असे रिप्लाय आले की सर त्या शाळेचं भाग्य उजळलंय की तुम्ही त्या शाळेमध्ये गेला. तर हे मला माझ्यासाठी ना खूप मोठं, नॅशनल पुरस्कारापेक्षा मोठी ही कमेंट होती. आणि खरोखरच तेव्हाच मनात ठरवलं मी की मध्य प्रदेश MP च्या बॉर्डरवर आपली शाळा आहे. MP च्या बॉर्डरवर आपली शाळा आहे. या शाळेला महाराष्ट्राच्या सेंटरला न्यायची, म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या तोंडात खुर्सापार हे नाव असायला पाहिजे. हा प्रयत्न मला करायचा होता. बघा, कष्ट मी एवढ्या शांततेत केले. नेहमी म्हणतात की कष्ट इतक्या शांततेत करा की तुमचं यश आहे ना ढिगाणं घालेल. असं मला कष्ट करायचं होतं आणि ते कष्ट मी केलं. आणि हे कष्ट करत असताना खुर्सापारमधील ग्रामस्थांनी मला प्रोत्साहन दिलं. खुर्सापारमधील ग्रामवासियांनी बघितलं की सर आहे ना खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि खूप उत्तम असं काम करत आहे. तर खुर्सापारवासियांनी मला, तुम्हाला सांगतो, आतापर्यंत नाही असा शब्द कोणीच बोलले नाही. याच्यापेक्षा मोठं काय हवं? कोणालाही मी काही बोलल्याच्या नंतर हो सर करूया, याच्यापेक्षा वेगळं भाग्य मला कोणतंच मिळणार नाही. आतापर्यंत जी मला गावं मिळाली त्याच्यामधलं हे सर्वात बेस्ट गाव आहे असं मला वाटते. कारण हे माझं 3रं गाव आहे, त्याच्यातलं हे खुर्सापार सर्वात बेस्ट गाव. कारण मी आतापर्यंत कोणी मला नाही असं म्हटलंच नाही किंवा नंतर बघू असंही कोणी म्हटलं नाही. ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय ना, चला होऊन जाऊ द्या. फोटोसाठी शाळेमध्ये एकही समाज सुधारकाचे फोटो नव्हते साहेब. एकही समाज सुधारकाचे फोटो नव्हते.
तर जवळपास इथं मी 56 ते 57 सभासुधारकांच्या फोटोसाठी आव्हान केलं. मुळात मी नवीन होतो तरी विश्वास लोकांनी माझ्यावर ठेवला की सर काहीतरी करत आहे. आणि तुम्हाला सांगतो फक्त 5 ते 10 दिवसामध्येच फोटो फ्रेमचे पैसे जमा झाले. सगळ्या खुर्साबारवासियांनी पटापट सर माझ्याकडून एक, माझ्याकडून दोन, माझ्याकडून एक, माझ्याकडून दोन असे करून सगळे हे समाज सुधारकांचे फोटो लागले. या समाज सुधारकांची ओळख या स्तरावर होणं खूप गरजेचं आहे मुलांना. जर या पायरीवर मुलांना कळलं नाही की हे समाज सुधारक कोण आहे तर मग ते काहीच फायद्याचं नाही. म्हणून हे समाज सुधारकांचं काम केलं. त्याच्यानंतर बॅनरचं काम केलं. बॅनरला सुद्धा तसेच प्रकारे लोकांना मी आव्हान केलं, माझ्या आव्हानाला दाद दिली. त्याच्याबद्दल खरंच मी सर्वांचे आभार मानतो. आणि मला खात्री आहे की जेव्हा कधी मी खुर्शापारवासियांच्या घराच्या समोर जाईल तेव्हा मला रिकाम्या हाताने कोणीच पाठवणार नाही याची मला 100% खात्री आहे. बघा, या शाळेला 69 वर्ष पूर्ण झाले. तर या प्रसंगी कैलासवासी तुकाराम वेंकोजी कुबडे यांनी आपल्या शाळेला जागा दान दिलेली आहे. तर जागा ही साधी सुधी नाही, 14 गुंठे जागा आहे. 14 गुंठे जागा देणं म्हणजे साधी गोष्ट नाही. तर या रंगमंचावरून आज मी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप खूप इथे आभार मानत आहे की त्यांनी शाळेला गरिबाच्या मुलांसाठी ही एवढी जागा दिली. कुठेही एवढं मोठं ग्राउंड नाहीये, एवढी शाळा आज या ठिकाणी दिली. बघा, मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी भौतिक सुविधा सुद्धा खूप इथे या पुढे धन्यवाद. अशाच प्रकारचं त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहे श्री हरि. पुढील पुढील सत्कार मूर्ती माननीय श्री शंकरजी पटेल तसेच कौशल्य त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती माननीय जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर या गावची मुलं नोकरी करत आहेत आणि आपल्या गावाचं नाव चमकवत आहे. आपला सुद्धा कर्तव्य आहे की त्यांचा आपण या प्रसंगी सत्कार केला पाहिजे. आणि स्वरूपात दिलेले आहे. आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आपण येत्या 19 फेब्रुवारीला प्रतिष्ठापना करणार आहोत. या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी इंजिनिअरिंग B.Com झालेला आहे आणि अकाउंटंट चेकपोस्ट हाडाखेडा येथे ते कार्यरत आहे. तसेच यांची मुलगी रोशनी कचरुजी पटेल हिचे सुद्धा B इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण झालेले आहे आणि आज ती
गावातून पहिली इंजिनियर खूप आभार व्यक्त करतो आणि आजच्या या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री शिंदे साहेब यांना विनंती करतो की उपस्थितांना आम्हाला मार्गदर्शन करा. मंचावर उपस्थित सरपंच, उपसरपंच, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, माझे सहकारी, तसेच सर्व उपस्थित ग्रामस्थ, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, शाळा ही एक मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही बसले आहे ती गावातील सगळ्यात पवित्र जागा आहे आणि जर या ठिकाणी तुम्हाला एक चांगला शिक्षक भेटला गुरु म्हणून तर तुम्ही अर्जुनासारखे धनुर्धर सुद्धा बनू शकता. तर गरज असते ती एक चांगल्या गुरुची आणि एक चांगले गुरु तुम्हाला या शाळेमध्ये प्रदीप सरांच्या रूपाने भेटलेले आहेत आणि त्यांच्या हातून जे भविष्यामध्ये मुलं तयार होणार आहेत ते तुम्हाला पुढील 10 ते 15 वर्षामध्ये या सर्व शिक्षकांच्या मेहनतीचं फळ जे आहे तुम्हाला भेटायला 10 ते 15 वर्ष लागतील. जेव्हा ही संपूर्ण बॅच जी आहे 10वी किंवा 12वी झालेली असेल त्यावेळी तुम्हाला महत्त्व कळेल की एक शिक्षकामुळं आपल्या गावाचं जे भवितव्य आहे ते कोणत्या ठिकाणाहून कुठेपर्यंत आपण पोचलेलं आहोत. मी शाळेच्या मुख्याध्यापकाचं खूप मनापासून आभार मानतो की ज्यांनी इथं आल्यानंतर लगेच म्हणजे पहिल्या दिवसापासून शाळा सुधारण्यासाठी एवढं प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि काम केलेलं आहे ते प्रत्यक्ष तुम्हाला गावकऱ्याच्या समोर डोळ्यासमोर झालेलं आहे आणि ही उन्नती इथून पुढे पण ते कायम करत राहतील. आणि मी त्यांना आश्वासन करतो की जेव्हा पण त्यांना शाळेच्या कामासाठी गरज पडेल आमचा परिवहन विभाग तुमच्या शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. कार्यक्रम थंडी आहे, कार्यक्रम सुरू होणार आहे. सर्व ग्रामस्थांचं जे उपस्थित आहेत आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचं धन्यवाद बोलवतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं. थँक्यू. उपस्थितांना मार्गदर्शन करावं. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सगळे ग्रामस्थ, माझे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी आल्याबरोबर जी काय कामं हाती घेतली आहे त्याच्यासाठी त्यांना खरं धन्यवाद मानावा लागेल. कारण की प्रत्येक व्यक्तीचा जर का दृष्टिकोन चांगला असला, आपल्याला एक चांगला मुलगा घडवायचा आहे, त्यामुळेच आपल्या पुढचं भविष्यसुद्धा त्या मुलाचं चांगलं घडावं याच्यासाठी जे काही सर इथे प्रयत्न करतात तर त्यांनासुद्धा आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि हे सगळं काही जे घडून आलेलं आहे फक्त त्या एकट्या सरांमुळे किंवा त्या शाळेतले जे बाकीचे टीचर्स लोक आहेत त्यांच्यामुळेच घडून आलेलं असं नाही. त्यांनासुद्धा जे काही सपोर्ट किंवा जी साथ मिळालेली ती तुमची मिळालेली आहे. म्हणून आज या शाळेचं एवढं चित्र पुन्हा बदललेलं आपण बघतोय. आणि सरांची जी धडपड आहे मुलांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये त्यांना प्रोत्साहित करून बसवणे आणि पुढे त्यांना कसं जाता येईल, त्यांची पुढची वाटचाल कशी सोयीस्कर करण्यात यावी याच्यासाठीचे जे धडपड करतायत त्याला तुमचा सुद्धा सपोर्ट असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, याच्यामुळे तुमच्या मुलाचं भवितव्य खूप उज्ज्वल असणार आहे. त्याच्यासाठी सर खूप फार धन्यवाद तुमचे. तुम्ही एवढी कष्ट घेत आहेत आणि खरोखर या गावातली लोकंसुद्धा फार चांगली आहेत. तुम्हाला नक्कीच त्यांचा सपोर्ट राहणार आहे. काही माझे 2 शब्द बोलून त्याचप्रकारे आदर्श विद्यार्थिनी म्हणून जमणार नाही.
धन्यवाद साहेब, आपलं नेहमी सहकार्य आम्हाला लाभत आहे आणि पुढे लागणार अशी आपणाकडून आपणास
छूने की आशा आसमानों में, उड़ने की आशा, दिल छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा आसमानों में, उड़ने की आशा, दिल ही छोटा सा, छोटी सी आशा। महक जाऊं मैं, भागता है कोई, फूल बगिया में महके जैसे, बादलों की मैं ओढ़ूं सुनहरिया, झूम जाऊं मैं बंसी बावरिया, अपनी चोटी में बांध लूं दुनिया, ये छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा आसमानों में, उड़ने की आशा, यही छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा। सड़क की धरती खिल रही जैसे, मेरा मन भी तो खिल रहा है कोयल की तरह, मचलू ये हरवा, जवानी है नाई, रंगीन सपना, दिल ही छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा आसमानों में, उड़ने की आशा, दिल ही छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन वसंतरावजी वडके यांच्याकडून दोन की
आज सर्वाचे दिसाला निघालाय जमानीला बोलियो काशी रमवा ओढ करलंय रंगाला तसावचा मावळ्याची रस घालवला आज पूर्वेचे दिसाला हातान घालीन हिरवा सुरा आपले लग्नाचे दिसाला नवस करून देवाला नफरी तुझे माताला पंधराला गपार दर्याचे गेला चौसल जो पंधराला गपार सुपात जोंधळ खोळीते घेऊन गोटा मारून खुंटा घेऊन गोटा मारून खुंटा
अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. संग ईर्षा धरतोय अंधार गा अंधार, उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार. बापाच्या मोर पुण्याई पडती या भारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. जागवी गोठ्यात गा गोठ्यात, कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं वासुदेवाला दान पावलं, दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं. मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं, बाबा माती नाही थोर तिच्यासाठी मरावं, अशा मातीच्या अंकुरणाचं नवजीवनाचं चैतन्याचं गीत घेऊन येत आहे आमचे बालचमू. कलाकार आहे ईशान, नयन, केतकी, दिव्यानी, कार्तिक, यशस्वी, अनिमेश, हर्षा, समीक्षा. गीताचे बोल आहेत गीत जसे अंकुरते. मना
मैं तो लुट पुट गया, लुट पुट गया, मैं तो गया, मैं तो लुट पुट गया, लुट पुट गया, उड़की तरह मैं तो लुट पुट गया, लुट पुट गया, उड़की तरह मैं तो ये नीचे अब पट पे मार, मोटे पे मार, चमेट मार, मुझे नहीं। पहले सोता था रातों में, अब जाग जाग कर ख्वाब तेरे दिल तनवा इमोशन बुझदा है मैनू फैशन की ठंडा बलासी क्यों लुट पुट गया, मैं तो लुट पुट गया, लुट पुट गया, मैं तो गया, मैं तो लुट पुट गया, लुट पुट गया, उड़की तरह मैं तो लुट पुट गया, लुट पुट गया, मैं तो गया, मैं तो। ताड़ना बंद करो जी, एक बार। जनसेवे जीवन जितले
बाय प्रवीण ठाकरे. एवढा सत्कार स्वीकारावा. टाळ्या. आवाज कमी होता टाळ्याचा.